इंद्रजाल ही एक दुर्मिळ आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची वनस्पती मानली जाते. तिला तांत्रिक प्रयोग, वशीकरण, संरक्षण आणि आध्यात्मिक साधनांमध्ये विशेष स्थान आहे. बऱ्याच दुकानामध्ये तुम्ही ह्या प्रकारची वनस्पती फोटो फ्रेममध्ये पाहिली असेल. ती इंद्रजालच असून लक्ष्मी प्राप्तीसाठी स्थापित केलेली असते. भारतीय तंत्रशास्त्रानुसार ज्या घरामध्ये इंद्रजाल स्थापित असते त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धीची कमी नसते. ही वनस्पती घरात ठेवल्याचे फायदे: 1. सुरक्षा व संरक्षण. घरात इंद्रजाल ठेवल्यास नकारात्मक शक्ती, भूत, प्रेत, बाधा, काळी जादू, नजरदोष यापासून संरक्षण होते असे मानले जाते. 2. धनलाभ व समृद्धी. लक्ष्मी प्राप्ती व अचानक धनलाभाकरिता ही वनस्पती उपयुक्त मानली जाते. याचा वापर केल्याने आर्थिक प्रगती होते. ऑफिस, दुकानामध्ये इंद्रजाल स्थापित केल्याने ग्राहकांची आवक वाढते व व्यापारामध्ये उन्नती प्राप्ती होते. 3. वशीकरण व आकर्षण. इंद्रजाल वनस्पतीचा उपयोग आकर्षण, वशीकरण व मनोकामना पूर्ण करण्याच्या साधनांमध्ये होतो. 4. वास्तुदोष निवारण. घराच्या मुख्य दरवाजावर इंद्रजाल लावल्याने वास्तुदोष निवारण होते, तसेच घरामध्ये सुरू असणारे क्लेश शांत होतात. 5. आध्यात्मिक प्रगती. आर्थिक समस्या निवारणासाठी महालक्ष्मी, अष्टलक्ष्मी साधना, महाविद्या साधना करताना इंद्रजालचा उपयोग करून आध्यात्मिक शक्ती व साधना यशस्वी करण्यासाठी करतात. 6. रोग निवारण. काही परंपरांमध्ये ही वनस्पती औषधीय उपयोगासाठी सुद्धा केली जाते, विशेषतः मानसिक शांती व नकारात्मकता दूर करण्यासाठी. यासारखे इतरही अनेक फायदे आहेत. वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा रोखण्यासाठी हे घराच्या मुख्य दरवाजावर किंवा त्याच्या अगदी वर लावावे. घराच्या आत ठेवायचे असल्यास उत्तर किंवा पूर्व दिशेची भिंत सर्वात उत्तम मानली जाते. आर्थिक समृद्धीसाठी हे स्वच्छ लाल कपड्यात गुंडाळून देवघरात किंवा पैशाच्या कपाटात, तिजोरीतही ठेवता येते, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. इंद्रजाल हे अतिशय नाजूक असते, त्यामुळे ते तुटू नये म्हणून काचेच्या फ्रेममध्ये सुरक्षित करून भिंतीवर टांगावे. ते लावताना त्याच्या फांद्या वरच्या बाजूला झाडासारख्या असतील याची खात्री करा. उलटे लावू नका, यावर धूळ जमू नका. वेळोवेळी ते स्वच्छ ठेवावे, कारण अस्वच्छतेमुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. घरात स्थापित करण्यापूर्वी त्याला गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्वच्छ करून धूप, दीप दाखवून स्थापित करावे. रामकृष्ण हरी.